जरांगेंनी धनंजय मुंडेंवर नेमके काय आरोप केलेत आणि मुंडेंनी जरांगेंच्या आरोपांना काय प्रत्युत्तर दिले पाहूयात या स्पेशल रिपोर्ट मधून। जरांगेंच्या हत्येचा कट, हत्येसाठी धनंजय मुंडेंनी दिली सुपारी। जरांगेंचे मुंडेंवर गंभीर आरोप। या धनंजय मुंडेनं सामूहिक कट रचलेला आहे। खून करण्याचा म्हणा, गाडी घालायचा अंगावर म्हणा। मराठा आंदोलनासाठी सत्ताधाऱ्यांविरोधात रान उठवणाऱ्या जरांगेंच्या याच आरोपांमुळे राज्यात एकच खळबळ माजली आहे। आपल्या हत्येसाठी 3 कट रचले होते असा गौप्यस्फोटच त्यांनी केलाय। यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी थेट धनंजय मुंडेंचं नाव घेऊन मुंडेंनीच मला मारण्यासाठी मोठा कट रचल्याचा गंभीर आरोप करत जरांगेंनी एकच खळबळ उडवून दिली आहे। पहिलं काम ठरलं होतं त्यांच्याकडून करून घेणं, खूनच करून टाकायचा। आपण गोळ्या देऊन किंवा ते औषध देऊन मग घातपात करू असं ठरलं। त्याच्यात असा उल्लेख केला त्यातल्या त्या आरोपींनी, असं काहीच व्हायना, तुम्ही मला गाडी घेऊन द्या। आरोपी म्हणजे आम्ही गाडीनं गाडी ठोकतो। मग हे म्हणला नवी देण्यापेक्षा गाडी, धनंजय मुंडे म्हणला नवी गाडी देण्यापेक्षा माझ्याकडे जुनी आहे आणि बाहेर राज्याच्या पाशी, बाहेर राज्याच्या पाशी ही गाडी तुला मी देतो, नवी असो किंवा जुनी असो। जरांगे पाटलांनी धनंजय मुंडेंवर नेमके काय आरोप केलेत पाहूया। धनंजय मुंडेंकडून मला मारण्याची सुपारी देण्यात आली। बीडचा कांचन पाटील धनंजय मुंडेंचा पीए आहे। कांचन पाटीलनं 2 आरोपींना परळीला नेलं। परळीत धनंजय मुंडेंची एका आरोपीसोबत बैठक झाली। मुंडेंच्या भेटीनंतर दोन्ही आरोपींची बैठक झाली। आरोपींनी वारंवार धनंजय मुंडेंची भेट घेतली। मला मारण्यासाठी 2.5 कोटींची डील झाली। जरांगेंनी पत्रकार परिषद घेऊन मुंडेंचं नाव घेतल्यानंतर अवघ्या 2 तासात मुंडेंनीही पत्रकार परिषद घेऊन माझं राजकीय अस्तित्व संपवण्यासाठी जरांगे आरोप करत असल्याचं सांगत मुंडेंनी थेट सीबीआय चौकशीची मागणी केली आहे। तुमच्या सर्वांच्या माध्यमातून मागणी आहे की या सर्व प्रकरणाची चौकशी ही आता महाराष्ट्र शासनानं नाही तर सीबीआयनीच केली पाहिजे। आणि याच्या पलीकडे जाऊन सांगतो, जर माझ्या मनात जरी असं पाप आलं असेल कुणाला मारायचं तर माझी ब्रेन मॅपिंग करा। माझ्या ब्रेन मॅपिंग सोबत जरांगेची करा, जे आता आरोपी पकडलेत त्यांचीही करा आणि ब्रेन मॅपिंग सोबत नार्को टेस्ट सुद्धा करा। संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून जरांगेंनी अनेक वेळा धनंजय मुंडेंना टार्गेट केलं। त्यानंतर मराठा आरक्षणाचा मुद्दा तापल्यानंतर ओबीसी विरुद्ध मराठा अशा संघर्षाला सुरुवात झाली आणि मुंडे जरांगे यांच्यातला वाद आणखीनच तापला। आता हाच संघर्ष थेट हत्येच्या कटापर्यंत पोहोचल्यानं नव्या वादाला तोंड फुटलंय। जरांगे आणि मुंडेंच्या आरोप प्रत्यारोपामुळे ओबीसी विरुद्ध मराठा हा संघर्ष अधिकच चिघळणार हे निश्चित। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।